नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आत्ता जे अपडेट आलेलं आहे ते आहे लाडकी बहीण योजना बंद होणार का? कारण की न्यायालयाने लाडकी बहीण योजना आता ही बंद करा असे फटकारलेले आहे. म्हणजेच असे सांगितलेले आहे की आता तुम्ही लाडकी बहीण योजना ही बंद करा. तर न्यायालयाने मुंबई न्यायालय जे आहे, उच्च हायकोर्ट आहे, त्यांनी असे का सांगितले? या पाठीमागे काय कारणे आहेत? असे काय घडले की न्यायालय डायरेक्ट लाडकी बहीण योजना बंद करायला सांगत आहेत? तर खरेच लाडकी बहीण योजना बंद होणार का? आणि मग आता लाडक्या बहिणींसुद्धा आता या योजनेपासून कायमच्या वंचित होणार का? लाडकी बहीण योजना ही कायमची बंद होणार का? असे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट आपण बघूया. तर 2024मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली. मुख्यमंत्री श्री आपले एकनाथरावजी शिंदेसाहेब ज्यावेळेला होते त्यावेळेला मग ही योजना यशस्वीरित्या राबवण्यात आली. नंतर महायुतीचं सरकार आलं. नंतर उपमुख्यमंत्री झाले एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि आता मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आहे सुनेत्रा काकी पवार. तर बघा असे या पद्धतीने आता ही लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि ॲक्च्युअली आता हे सर्व बघायला दिलेलं आहे महिला व बालविकास विभागाला. परंतु झाले काय? न्यायालयाने कालच म्हणजे हे सांगितलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने की आता तुम्ही लाडकी बहीण योजना ही बंद करा. तर असे का म्हटले? तर या पाठीमागे आहे अनेक कारणे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे की आता तुम्ही आपल्या मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीवर फार मोठा भार पडत आहे. काय आहे बघा? तर तिजोरीत पैसे नसतील तर पालिकेच्या कार्यालयातल्या टेबल खुर्च्या आणि AC विका, वाटल्यास महानगरपालिका आयुक्तांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्या विका, पण कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवेतन तातडीने द्या. हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून त्यांना यापासून वंचित ठेवता येणार नाही. आता हे सर्व असे अपडेट आपल्या हाती आलेले आहे. तर लाडकी बहीण योजनेमुळे बघा महाराष्ट्राच्या तिजोरीवर फार मोठा भार पडलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेमुळे इतर बाकी काही अन्य ज्या योजना आहेत त्या योजनांनासुद्धा बरेच काही सोसावे लागत आहे असे अपडेट आपल्या हाती आलेले आहे. परंतु काय आहे लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय सांगतात हे तर आपण बघणारच आहोत. परंतु आता न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर असे का म्हणाले उच्च न्यायालय? तर कारण की बघा जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये किती लाडक्या बहिणी होत्यात, आता किती आहेत, आता लाडक्या बहिणी किती अपात्र झालेल्या आहेत? तर बघा लाडकी बहीण योजना किती महिलांनी नोंदणी केली? 2,43,00,000. सरकारी तिजोरीवर वर्षाला किती भार पडतो? तर 43,740 कोटी रुपये. म्हणजे बघा आता सरकारी तिजोरीवर एका वर्षामध्ये म्हणजे एका वर्षाला लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारला एवढे पैसे द्यावे लागत आहे. कशासाठी? लाडकी बहीण योजनेसाठी. किती? 43,740 कोटी रुपये. म्हणजे आपण जवळजवळ पकडूया 44,000, आपल्याला एक ढोबळ आपण आकडा पकडूया. तर 44,000 म्हणजे 44,000 कोटी रुपये म्हणजे 44,000 कोटी रुपये हे एका वर्षाला फक्त लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारला द्यावे लागत आहे. कारण की किती आहे लाडकी बहिणी आता योजनेमध्ये? आता लाडक्या बहिणी आहेत 2,43,00,000.
तर आता त्यामधील सरकारने बरेच काही ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांना बाहेर काढण्यात सरकारने बरेच प्रयत्न केले. जसे की लाडक्या बहिणींच्या नावावर बऱ्याच पुरुषांनीसुद्धा लाभ घेतला. तसेच असे सरकारने वेगवेगळे प्रयत्न सरकार करत आहे की ई-KYCचं सरकारने धोरण आणलं लाडकी बहीण योजनेमध्ये की जेणेकरून सरकारकडे ज्या पात्र बहिणी आहेत त्यांचा डेटा सरकारपर्यंत पोहोचेल आणि ज्या अपात्र आहेत, ज्या श्रीमंत बहिणी आहेत, ज्यांना आवश्यकता नाही आहे लाडकी बहीण योजनेची, त्या लाडक्या बहिणी आपोआप बाहेर पडतील आणि ज्या पात्र आहेत, गरजू आहेत, गरीब आहेत त्याच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. या सगळ्या याच्यासाठी सरकारने ई-KYCचा म्हणजे हा एक नवीन फंडा आणला की जेणेकरून ई-KYC केल्यामुळे सर्व अपात्र बहिणी त्या बाहेर पडतील आणि जेणेकरून सरकारच्या तिजोरीवर कमीत कमी भार पडेल आणि सरकारचे त्यामागे थोडे तरी पैसे हे मागे पडतील की जेणेकरून बाकीच्या योजनांनासुद्धा काही समस्या उद्भवणार नाही. अशा पद्धतीने सरकारचे प्रयत्न हे सुरू आहे की अपात्र बहिणी बाहेर कशा पडतील. ई-KYCचं धोरण आणलं सरकारने. पुन्हा जे पुरुष हे महिलांच्या नावाने लाभ घेत होते असेसुद्धा पुरुष सरकारने बाहेर काढले किंवा सरकारी बरेच असे कर्मचारी होते की ते सुद्धा लाभ घेत होते लाडकी बहीण योजनेमध्ये. असेसुद्धा कर्मचारी सरकारने आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर श्रीमंत बहिणी आणि जे निकषांमध्ये नाही बसत ते, जे अपात्र आहेत ते आणि जे पुरुष लाभ घेत होते ते, असे अनेक आहेत की जे इन्कम टॅक्स भरत होते ते सुद्धा आणि जे नियमांमध्ये निकषांमध्ये बसत नाही ते, असे अनेक अपात्र लाभार्थी लाडकी बहीण योजनेतून सरकारने बाहेर काढलेले आहेत की जेणेकरून सरकारचा जो अनाठायी पैसा लाडकी बहीण योजनेतून खर्च होत होता तो जेणेकरून वाचेल असे सरकारचे धोरण होते. त्यामुळे सरकारने ई-KYCचं सुद्धा आता हे काढलेलं आहे आणि ई-KYCची प्रक्रियासुद्धा ही अजूनही चालूच आहे. 30 एप्रिलपर्यंत ई-KYCची प्रक्रिया चालू राहणार आहे. परंतु आता सरकार काय करणार? महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार का? तर बघा, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे नियम आहेत ते सर्व नियम म्हणजे सरकारी केंद्र सरकार राज्य सरकारचे जे नियम असतात ते सर्व नियम पाळत आहे मुख्यमंत्री साहेब. त्यामुळे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे बंद होऊ देणार नाही असे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः हे बजावून सांगितलेले आहे. तर लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही असेच मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगत आहेत. कारण की फडणवीस साहेब हे सर्व नियमांचं काटेकोर पालन करत आहे असेच अपडेट आपल्या हाती आलेले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना देवेंद्रजी फडणवीस साहेब बंद होऊ देणार नाही असेच ते ठामपणे बजावून सांगत आहे. त्यामुळे आता यापुढे काय होणार हे सर्व येणारे नवीन न्यूज अपडेटच ठरवेल. तरी आत्तासुद्धा फडणवीस साहेब सांगत आहेत की योजना ही कदापिही बंद होणार नाही.